कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत एक प्रेरणादायी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट तर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय अजितदादा यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत समाजकार्याची परंपरा पुढे नेत हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाळासाहेब देशमुख यांनी केले होते. तौफिक मुजावर, बिल्किस मुजावर, सरिता देशमुख, शेडवाळे मॅडम, शबाना समडोळे, रेहान समडोळे, हर्षदा देशमुख, अमीर मुल्ला आणि इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. माजी नगरसेवक लतीफभाई गैबान, विद्यमान नगरसेवक परवेज गैबान, नगरसेवक वाजिद तासगावे तसेच ॲडव्होकेट शरद कांबळे, अमित गाताडे, यासीन मुजावर, सलीम शिरगावे, निहाल कलावंत, वाहिद शहापुरे, अतिफ समडोळे, सिकंदर मुल्ला, अमर सडगर, शहाजान टाकळगे, विल्सन वासकर, प्रल्हाद सावंत, अमित कांबळे, मनीष कांबळे, अनंत ग्वाडी, विनोद कल्ले, रमजान बादशाही तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. अशा समाजोपयोगी उपक्रमासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमीच दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो. पण आज अत्यंत साध्या पद्धतीनं आदरणीय आमचे कैलासवासी अजितदादा पवार हे आमच्यातून अचानक गेल्यामुळे आणि त्यांना दुःखातून आम्ही अजून कुणीच सावरलेलो नाही. पण त्यांच्या शिकवणीतून त्यांच्या आदर्श पुढे समोर ठेवून काहीतरी निमित्तानं आमच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरिबांना काहीतरी मदत व्हावी, सामाजिक कार्याची बांधिलकी जपून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात किंवा त्या करायच्या असतात की जेणेकरून त्याचा तळागाळातल्या लोकांना थोडाफार का असेना पण लाभ होईल, अशा पद्धतीच्या उपक्रम राबवून आम्ही आज वाढदिवस साजरा करण्याचं निश्चित केलं आणि आम्ही त्या प्रमाणात करत आहोत.